या बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली चर्चेतली राजकीय मोठी बातमी। ठाकरे बंधूंच्या युतीचं नेमकं काय होतंय याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत। पण असं असताना आज राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतली। पार्किंगच्या विषयावर चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय, पण भेटीवरून तर्कवितर्क सुरू झालेत। पाहुयात TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। वर्षावर जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। त्यामुळे स्वाभाविक आहे जर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना राज ठाकरे वर्षावर फडणवीसांच्या भेटीसाठी का गेले। अर्थात पुढच्या अर्ध्या तासामध्येच मनसे प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली आणि भेट मुंबईतल्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगवरून झाल्याचं सांगितलं। त्यासाठी एक आराखडा सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। अनेक ठिकाणी बाहेरच्या राज्यांमधून लोक आले, बाहेरच्या प्रदेशातून लोक आले, जे आज ओला आणि इतर टॅक्सी आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे, कुठे लावल्या पाहिजे। डबल पार्किंग करत असतात, नो पार्किंग मध्ये लावत असतात, कुठेही लावत असतात। आणि त्या दृष्टिकोनातून मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला। त्या प्रकारे आता तिथे मुंबई पोलीस कमिशनर, त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सीपी कुंभारे साहेब, अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली। पार्किंगच्या प्रश्नावरून चर्चा झाल्याचं राज ठाकरे म्हणाले, पण भाजपच्या नवनाथ बन यांनी पत्ते उघडण्याचा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खटारा पलटी करण्यासाठी भेट झाली असावी असं सांगून भुवया उंचावल्या। ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, लक्षात घ्या। ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही। आम्हाला माहिती आहे काय आहे ते। काय नक्की सर? कशाला सांगू? आम्हाला माहिती आहे। भेटतात। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात। जेव्हा राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले होते तेव्हा संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते। त्यावेळेला संतप्त झालेल्या राज समर्थक यांनी संजय राऊत यांची गाडी पलटी केली होती। आता देखील कदाचित उभाटाचा खटारा पलटी होण्याची वेळ आलेली आहे। कदाचित त्यासाठी ही भेट आहे का याचीही मला कल्पना नाही, परंतु राज ठाकरे हे महाराष्ट्रातल्या मोठ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत। दोन नेत्यांमध्ये सातत्यानं भेटी होत असतात। नाही तर दोन बंधू काय करतात हे दोन्ही बंधूंनी ठरवायचं, त्याबद्दल आम्ही भाष्य करणार नाही। तर या भेटीचं टायमिंग सुद्धा खास आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट म्हणून बेस्ट बँकेच्या निवडणुकीकडे पाहिलं गेलं। त्यात ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही। त्यामुळे महापालिकेसाठी वेगळी समीकरणं जुळतात का या अँगलनेही या भेटीकडे पाहिलं जात आहे। पण राज ठाकरेंनी बेस्टची निवडणूक छोटी गोष्ट असल्याचं म्हटलंय। मला माहितीच नाही, मला हे हा विषय बाळगंगावकरांकडनं किती नाही केली काय मला मी काय बाळगंगावकरांकडनं त्यांना माहिती आहे ना। प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच केलं। तीन पॅनल होते ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय। नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत। त्याआधी 2 वेळा उद्धव आणि राज ठाकरे सोबत आलेत। अर्थात राजकारणातही एकत्रित येऊ हे उद्धव ठाकरे जाहीरपणे बोलले आहेत। पण अचानक शिवतीर्थवरून गाडी वर्षावर जात असल्यानं राजकीय चर्चा होणं स्वाभाविक आहे। एका मुख्य प्रवाहातलं राजकारण करणाऱ्या पक्षाच्या नेत्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ही फार सहज स्वाभाविक गोष्ट आहे। सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कोणीही नेते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात। त्याचा लगेच काही अन्वयार्थ लावायचं काही कारण नाही। बेस्टच्या विजयाबद्दल बोलणारे जे लोक आहेत त्यांनी बेस्ट पाण्यात अक्षरशः काल बेस्ट बसेस बुडलेल्या आहेत। इथे राज्याचं कुंपणच शेत खाते का अशी परिस्थिती मला वाटतं इथल्या सरकारला जो संदेश द्यायचा तो मनसे प्रमुखांनी अतिशय योग्य शब्दामध्ये दिलेला आहे। आता कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात। मी सत्तेवर असा, सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात। काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। राज ठाकरेंनी कबूतर खाण्यासाठी जैन समाजाच्या आंदोलनावरून निशाणा साधला।
माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत का आणि जैन लोक कबुतरावरून फिरतात का असा टोला जैन मुनींना लगावला। तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? मारतो किंवा पळवून लावतो, बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाचे आहेत। राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये, कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही। कबुतरांवरून जैन समाजाच्या आंदोलनानंतर मराठी एकीकरण समितीनं सुद्धा आंदोलनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांची धरपकड केली। मात्र कबुतरांना राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न झाला, पण कुठे प्रतिसाद येतो हे कळतं, हेही राज ठाकरे म्हणाले। अर्थात या वादावरून महापालिकेसाठी अमराठी मतांवरून भाजपवर टीकाही झाली। त्यातच राज ठाकरेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानं तर्कवितर्कांना वाव आहेच। कृष्णा सोनरवाडकर सह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।